नमस्कार मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात मराठी मनोरंजन विश्वातील आजच्या काही मोठ्या बातम्या। लवकरच झी मराठीवर 2 नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत। या 2 नव्या मालिकांचा नवा प्रोमो नुकताच समोर आलाय। स्टार प्रवाहावरील पिंकीचा विजय असो या मालिकेतील पिंकी म्हणजेच अभिनेत्री शरयू सोनावणे पारू मालिकेतील मुख्य भूमिकेत झळकणार आहे, तर कलर्स मराठीवरील भाग्य दिले तुम्हाला मधील वैदही म्हणजेच अभिनेत्री पूर्वा फडके ही शिवा मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकणार आहे। लोकप्रिय अभिनेत्री श्रेया बुगडे आणि तिचा पती निखिलनं नुकताच लग्नाचा 9वा वाढदिवस साजरा केला। लग्नाच्या वाढदिवसानिमित्त नवऱ्यानं श्रेयासाठी खास सरप्राईज आयोजन केलं होतं। श्रेया व निखिलनं एका याचवर लग्नाचा 9वा वाढदिवस साजरा केला। त्यासाठी एका संपूर्ण होडीला फुग्यांनी सजवण्यात आलं होतं। श्रेयाने नवऱ्याबरोबरचे काही रोमॅन्टिक फोटोही इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत। कलर्स मराठी वाहिनीवरील रमा राघव मालिकेतील अश्विनी म्हणजेच अभिनेत्री सोनल पवार सध्या लग्नबंधनात अडकली आहे। अभिनेत्री सोनल पवारनं नोव्हेंबर महिन्यात समीर पलुष्टेबरोबर गुपचूप साखरपुडा उरकला होता। सध्या अनेक कलाकार मंडळी तिला आणि तिच्या नवऱ्याला लग्नाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत। मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकरनं त्याच्या नवीन वर्षातील दुसऱ्या चित्रपटाची घोषणा केली आहे। या चित्रपटाचं नाव आहे श्रीदेवी प्रसन्न। या चित्रपटात सिद्धार्थ चांदेकरसह बॉलिवूडमध्येही आपला ठसा उमटवणारी मराठी अभिनेत्री सई तामणकर झळकणार आहे। सई आणि सिद्धार्थ या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत। 2 फेब्रुवारी 2024 रोजी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धडकणार आहे। प्रसिद्ध मराठमोळी बॉलिवूड अभिनेत्री ईशा कोप्पीकरचा घटस्फोट झाल्याची बातमी समोर आली आहे। ती 14 वर्षाच्या संसारानंतर पती टिम्मी नारंगपासून विभक्त झाल्याचं म्हटलं जातंय। टिम्मी व ईशा यांना 9 वर्षाची मुलगी असून तिचं नाव रियाना आहे। आमच्यात बरेच वाद सुरू होते, कुठल्याच गोष्टीत एकमत होत नव्हतं, सुसंगता राहिली नव्हती। आम्ही संसार वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते शक्य झालं नाही, म्हणून आम्ही विभक्त झाल्याचं तिनं म्हटलं आहे। यूपी पोलीस सध्या बॉलिवूड अभिनेत्री जया प्रदाचा शोध घेत आहेत। खासदार आमदार न्यायालयानं त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं। यासोबतच न्यायालयानं पोलिसांना जया प्रदा यांना अटक करून न्यायालयात हजर करण्याचे आदेशही दिले होते। आता चित्रपट अभिनेत्री आणि माजी खासदाराच्या शोधात पोलीस मुंबई आणि दिल्लीपर्यंत पोहोचले आहेत। प्रकरण लोकसभा निवडणूक 2019 मधील आचारसंहिता उल्लंघनाशी संबंधित आहे। तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा।